आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूयात। दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या पालकमंत्र्यांसह प्रशासनाला सूचना। यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे। राज्यामध्ये 247 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना केली जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, तर अक्षय ऊर्जेसाठी 12,000 कोटींच्या विविध प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडलेलं पाणी आता पंढरपूरला पोहोचलं। पाणी आल्यामुळे पंढरपूरसह सांगोला, मंगळवेढा या परिसरातील नागरिकांची तहान भागवली जाणार आहे। गडचिरोली जिल्ह्यामधील सर्वात मोठ्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणामध्ये मोजकाच पाणीसाठा। धरण 70% कोरडं। गडचिरोलीमध्ये पहिल्यांदाच 42 ते 43 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे। वर्धा शहरासह विविध गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धाम धरणामध्ये 47% पाणीसाठा शिल्लक। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। गोंदियाच्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर। पुढील 2 महिन्यांमध्ये पाणी टंचाईची शक्यता निर्माण होण्याची शक्यता। नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन। राज्यातील धरणांमध्ये सरासरी 40% पाणीसाठा शिल्लक। बाष्पीभवनामुळे धरणांमधील पाणी पातळी झपाट्याने कमी होते। गेल्या वर्षीपेक्षा यंदा परिस्थिती बरी असली तरी दुष्काळाचं सावट असल्यामुळे चिंता वाढली आहे। बुलडाण्याच्या वरवंड गावामध्ये भीषण पाणी टंचाई। 3 महिन्यापासून गावामध्ये 17 टँकरद्वारे पाणी पुरवठा। धरणातील पाणी अशुद्ध असल्यामुळे नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ। वर्ध्यातील वायगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाण्याची समस्या। आरोग्य केंद्रामध्ये पाणीच नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय। कर्मचारी आणि रुग्णांवर घरून पाणी आणण्याची वेळ। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती बस स्थानकामध्ये 108 पाणपोईंची निर्मिती। या पाणपोईद्वारे दररोज 25,000 प्रवाशांची थंड पाण्याची सोय। सध्या अमरावतीमध्ये 46 अंश सेल्सिअस तापमान। नाशिकच्या मालेगाव वनक्षेत्रामध्ये 30 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती। 2000हून अधिक वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय। दर आठवड्याला पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्यात येणार आहे। कोल्हापूर शहरामध्ये आजपासून 1 दिवस आड पाणी पुरवठा होणार आहे। उन्हाळ्यामुळे कळंबावाडी धरणातील पाणीसाठा कमी झालाय। पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय। 2 दिवसांच्या खंडानंतर वाशिम शहरामधील पाणी पुरवठा हा सुरळीत। जलशुद्धीकरण केंद्राला विद्युत पुरवठा करणारी भूमिगत केबल जळाल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प झाला होता। महावितरणकडून युद्ध पातळीवर दुरुस्ती। गोंदिया जिल्ह्यामध्ये उष्णतेचा तडाखा। तापमान 43 अंशांवर। जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष सुरू।